SBI म्युच्युअल फंडचा नवीन डायनामिक ॲसेट अलोकेशन FOF म्हणजे फंड्स ऑफ फंड हा लॉन्च झालेला आहे. तर चला या फंडबाबत आपण थोडीशी माहिती घेऊया. म्हणजे हा फंड कोणासाठी आहे, कोण यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतं आणि FOF म्हणजे काय, तर आज आपण याची माहिती घेऊयात. तर डायनामिक ॲसेट अलोकेशन म्हणजे मार्केटच्या परिस्थितीनुसार इन्व्हेस्टमेंट इक्विटी शेअर्स आणि डेट मध्ये कमी जास्त केली जाते. आता डायनामिक ॲसेट अलोकेशन SBIच्या या फंडमध्ये बाजाराच्या परिस्थितीनुसार इक्विटी आणि डेटमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण बदलत राहते. म्हणजे बाजार स्वस्त वाटला, व्हॅल्युएशन स्वस्त असेल तर इक्विटी मध्ये इन्व्हेस्टमेंट वाढू शकते आणि बाजार जर महाग वाटला तर डेब्ट किंवा इतर ॲसेट्सकडे फंड वळू शकतो. तर फंड ऑफ फंड म्हणजे काय, तर डायनामिक ॲसेट अलोकेशन फंड ऑफ फंड हा म्युच्युअल फंड थेट शेअर्स विकत घेत नाही, तर तो इतर म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करतो, म्हणून याला फंड ऑफ फंड म्हणतात. आता याचा फायदा कसा की ॲसेट अलोकेशन आपोआप बदलत राहते. म्हणजे फंड मॅनेजर तुमची रिबॅलन्सिंग अकॉर्डिंग टू मार्केट वेगवेगळ्या ॲसेट्समध्ये करत असतात. आपल्याला चांगले डायव्हर्सिफिकेशन मिळते आणि लॉंग टर्म वेल्थ क्रिएशनचे उद्दिष्ट साध्य होते, म्हणजे तेही रिस्क मॅनेजमेंट सोबत. आता मार्केट टायमिंग करण्याची गरज प्रत्येकाला असते आणि आपल्याला असं वाटत असतं की चला बाजार खाली आलाय, कुठे काही अपॉर्च्युनिटी मिळते का, किंवा आपला पोर्टफोलिओ निगेटिव्ह आहे तर अजून कुठे इन्व्हेस्टमेंट करून आपल्याला ॲव्हरेज आउट किंवा अजून काही बाय द डिप करता येईल का. तर डायनामिक ॲसेट अलोकेशनमध्ये या सर्व गोष्टी बॅलन्स असतात. आता हा मार्केट लिंक फंड आहे, त्यामुळे NAVवर बाजाराचा परिणाम होतो, पण परतावा निश्चित नसतो. म्हणजे हा फंड कोणासाठी योग्य, जे लॉंग टर्म इन्व्हेस्टर्स आहेत, जे मॉडरेट रिस्क घेणारे आहेत आणि किंवा स्वतः ॲसेट अलोकेशन सांभाळू इच्छित नसलेले गुंतवणूकदार आपण ज्याला म्हणू शकतो, तर त्यांच्यासाठी हा फंड अतिशय उत्तम आहे. महत्वाचं म्हणजे तुम्ही काय करतात ना की फ्लेक्सी कॅप फंड घेतात, लार्ज अँड मिड कॅप फंड घेतात, लार्ज कॅप फंड घेतात, डिव्हिडंडसाठी डिव्हिडंड यील्डवाला फंड घेतात. तर या फंडमध्ये जर इन्व्हेस्टमेंट असेल ना, तर या सर्व फंड्सची किंवा तुम्हाला हे जे तुम्ही डायव्हर्सिफिकेशन करतात याची चिंता तुम्हाला करण्याची गरज नाही, बिकॉज या फंडमध्ये सर्व फंड्सला अलोकेशन केलेलं आहे. यामध्ये तुम्ही फ्लेक्सी कॅप, हेल्थ केअर, डिव्हिडंड यील्ड फंड, इक्विटी फोकस्ड फंड, डायनामिक बॉन्ड फंड, लार्ज अँड मिड कॅप, टेक्नॉलॉजी, बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस, लो ड्युरेशन, विशेष म्हणजे कमोडिटी ही यामध्ये आहे, कॉन्ट्रा कन्झम्पशन अपॉर्च्युनिटी. म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाचे जितकेही सेक्टरियल किंवा जितक्याही डायव्हर्सिफाईड फंड्स आहेत म्युच्युअल फंड्समध्ये, तर या FOF द्वारे सर्व फंड्समध्ये गुंतवणूक केली जाते. म्हणून तुम्हाला डायव्हर्सिफिकेशनची बिलकुल चिंता करायची नाहीये. फंडबद्दल जर तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहेत. आणि हा जो व्हिडिओ आहे हा माहितीच्या उद्देशाने होता. तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल वैयक्तिक, तर तुम्ही स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स बघू शकतात. आणि अशाच सोप्या आर्थिक माहितीसाठी आपल्या पैशांची गोष्ट या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.